ओम महालक्ष्मी नमो नमः। श्री विष्णुप्रियाये नमो नमः। धनप्रदाये नमो नमः। विष्णुजनन्ये नमो नमः। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, सध्या नवरात्र सुरू होण्यास काही मोजकेच दिवस बाकी आहेत। नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहाने केली जाते। भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते। यंदा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमीने या नवरात्री उत्सवाची सांगता होणार आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। यासोबतच काही जण अखंड दिवा देखील तेवत ठेवतात। या दिव्यात नवरात्रीचे 9 दिवस अखंड ज्योत लावली जाते आणि 9 दिवसा देवीची विविध नवरूपांची पूजा आराधना व सेवा केली जाते। 9 दिवस उपवासही केला जातो। हा काळ विशेष मानला जातो कारण काळात केलेली उपासना आणि उपाय अत्यंत फळदायी ठरत असतात। या काळात जर आपण भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा प्रार्थना उपासना केली तर माता दुर्गा आपले सर्व संकटापासून रक्षण करत असते आणि आपल्याला सुख समृद्धी आणि शांती प्रदान करत असते। म्हणूनच आज आपण नवरात्रीत दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्याचे काही उपाय जाणून घेणार आहोत। नवरात्रीच्या या काळात आपण हे उपाय केले तर आपल्याला आयुष्यावर याचा नक्कीच सकारात्मक प्रभाव पडेल। नवरात्रीत दुर्गेच्या 9 रूपांची विविध पूजा करावी। यामुळे बुद्धी, धैर्य, सामर्थ्य वाढते आणि संकटातून सुटका मिळत असते। अवनीची मम्मा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा। त्याने घरात देवीचे आगमन होते आणि देवी प्रसन्न होते। कलश हे विपुलता, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा। याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते। नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा आपल्या घरावर अखंड वास करते आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा होते। नवरात्रीत लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा आणि 9 वेळा ककनधारा स्तोत्राचे पठण करा। यामुळे नवदुर्गेची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या जीवनात पैशाची कमतरता येणार नाही। नवरात्रीत खाऊच्या पानाच्या वेड्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित करा। यामुळे तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग खुले होतात। नवरात्रीत 9 दिवसात सकाळी लवकर उठून श्री सुक्तचे 11 वेळा पठण करा। यामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात। लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहते। नवरात्रीच्या काळात धन प्राप्तीसाठी विहिरीत जवळ किंवा नदीजवळ दिवा लावा। त्यानंतर लक्ष्मी देवीचे स्मरण करा। नवरात्रीत शुक्रवारी कमळाचे फूल लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत ठेवा। यामुळे लक्ष्मी देवीची तुमच्यावर कृपा राहील। नवरात्रीत 27 विड्याची पाने देठासह घेऊन पिवळ्या किंवा लाल धाग्याने त्याची माळ बनवा। नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ही माळ देवीला अर्पण करा। यानंतर लवकर रोजगार मिळावा अशी देवीला प्रार्थना करा। तुम्हाला लवकरच रोजगार मिळेल आणि नोकरीमध्ये काही अडचण येत असेल तर ती समस्या देखील दूर होईल। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत प्राजक्ताची रोपं लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते। नवरात्रीत देवीला तीळ किंवा तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते। देवीला गाईच्या दुधात साखर मिसळून रोज अर्पण केल्यास कर्जातून सुटका मिळते। देवीला गोड खिरीचा नैवेद्य अर्पण केल्यास मुलांना दीर्घ आयुष्य लाभत असते। नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गा मातेला जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते। नवरात्रीत रोज सकाळी दुर्गा मातेला गुलाबाची जोडी अर्पण केल्यास पती पत्नीमधील प्रेम संबंध दृढ होतात। देवीला दूध घालून केलेल्या तांदळाची गोड खीर अर्पण करा। यामुळे मुलांच्या शिक्षणात प्रगती होते। नवरात्रीत देवीला 2 हळकुंड अर्पण करा। यानंतर देवीच्या समोर श्री सुक्ताचे पठण करा आणि पैशाची समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा। नवरात्री संपल्यानंतर हळकुंड लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या धनाची ठिकाणी ठेवा। असे केल्याने आर्थिक भरभराट होईल। नवरात्रीत रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करा। यामुळे घरावर येणारी संकटे दूर होतात। नवरात्रीत देवीला दुधाचा किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या जीवनातील दुःखाचा नाश होत असतो।
आणि नवरात्रीत देवीची पूजा केल्याने धैर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि शौर्य वाढते. तसेच सर्व संकटातून मुक्ती मिळत असते. नवरात्रीच्या 9 दिवसात दररोज सकाळी लवंग आणि कापुराचा धूर घरभर पसरावा. यामुळे तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते. नवरात्रीत देवीला नारळ किंवा खोबऱ्याचे नैवेद्य अर्पण केल्यास संतान प्राप्तीत संबंधी समस्या दूर होतात. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला लाल रंगाच्या चुनरीत नाणे आणि बताशे अर्पण करावे. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन प्रगती होईल. नवरात्रीत दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा. यामुळे तुमची आर्थिक समस्या सुद्धा दूर होईल. नवरात्रीत देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण केल्याने कौटुंबिक शांती वाढते. देवीला साखरेपासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते आणि देवीला केळीचा नैवेद्य अर्पण केल्यास चांगले आणि उत्तम आरोग्य लाभते. नवरात्रीत अष्टमीला घरात हवन करून दुर्गा गायत्री मंत्राचे पठण करा. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती लाभते. नवरात्रीत देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण केल्यास वाईट गोष्टीपासून आणि आपल्यावर येणाऱ्या संकटापासून देवी आपलेचं रक्षण करत असते आणि कुटुंबावरती नेहमी आशीर्वाद ठेवत असते. नवरात्रीत मंगळवारी दुर्गा मातेला दूध साखर अर्पण केल्यास रोग दूर होईल, चांगले आरोग्य लाभते. नवरात्रीत काळात विड्याच्या पानावर सतत 9 दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करा. यामुळे घरातील तणावाचे वातावरण कमी होईल आणि घरात सकारात्मकता ऊर्जा येईल. नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा. असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो. एक अख्खी मुठी सुपारी घेऊन तिच्या भोवती सिंदूर लाल ही सिंदूर सुपारी एका छोट्या पिवळ्या कपड्यात ठेवून देवी दुर्गेला अर्पण करा आणि लवकर लग्न जमावे यासाठी देवीला प्रार्थना करा. नवरात्री संपल्यानंतर ती सुपारी कपडासह बेडरूममध्ये किंवा उशीजवळ ठेवावी. यामुळे विवाह लवकर जमेल. नवरात्रीच्या काळात रोज एक जोडी लवंग घेऊन 7 वेळा नजर उतरून देवी दुर्गेच्या चरणी अर्पण करा. यामुळे तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. नवरात्रीत विड्याच्या पानावर 2 लवंगा ठेवून देवीसमोर अर्पण करा आणि नंतर दोन्ही हाताने पाण्यात प्रवाहित करा. यामुळे तुमची अपुरी इच्छा पूर्ण होईल. देवीला काकडी अर्पण करा आणि नंतर ती काकडी एखाद्या गरजूला दान करा. यामुळे आरोग्याचे त्रास कमी होतात. दुर्गा मातेला मध अर्पण केल्यास वाणी मधुर होते आणि मनाची सुंदरता देखील वाढते. नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला दररोज लवंगाची 1 जोडी अर्पण केल्याने जीवनात सकारात्मकता बदल घडून येतात आणि धनसंपत्तीची वाढ होत असते. नवरात्रीत सोमवारी दुर्गा मातेला पांढरे फूल अर्पण करा. यामुळे कौटुंबिक वाद मिटतात. आणि नवरात्रीत महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने मानसिक शांती मिळते. नवरात्रीत दुर्गा सप्तशतीच्या 12व्या अध्यायाचे पठण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीत दुर्गा मातेसमोर रोज कापूर आरती करा. यामुळे घरातील वाईट शक्ती नष्ट होऊन घरातील वातावरण पवित्र होत असते. विवाहित महिलांनी नवरात्रीच्या 9व्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने तुमचे जोडीदारांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती मिळते. तुमची शेती असेल तर देवीला पिठलं भाकरी अर्पण करा. यामुळे शेती भरपूर पीक येते. नवरात्रीच्या 9व्या दिवशी 5 हळकुंड घेऊन ती लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्याने ग्रहदोष दूर होतो. आणि नंतर नवरात्रीत 9 दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावली पाठ केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा नाहीशी होईल. संतान प्राप्तीसाठी नवरात्रीच्या 5व्या दिवशी सक्कत माता देवीला 9 विडे अर्पित करा आणि संतान असलेल्या 9 सवाष्णींना सौभाग्याचं वस्तू द्या. महाअष्टमीच्या दिवशी लहान मुलींची पूजा करणे आणि त्यांना भोजन दिल्याने देवी दुर्गा प्रसन्न होत असते. नवरात्रीच्या सुरुवातीचे 5 दिवस एका विड्याच्या पानावर रीम लिहून दुर्गा देवीला अर्पण करा आणि महानवमीनंतर ते 5 विडे तिजोरीत ठेवा. यामुळे निश्चित तुमची आर्थिक समृद्धी सुदृढ होईल. नवरात्रीत नवमीच्या दिवशी कन्यापूजन करा आणि त्यांना खीरपुरी खायला द्या. यामुळे कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होते. देवी दुर्गाला लवंगाची जोडी अत्यंत प्रिय आहे. लवंगाची जोडी अर्पण केल्याने दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळतो आणि भाग्यसुद्धा उजळत असते. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती टिकून राहते. तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोपं लावा. यामुळे माता लक्ष्मी आणि दुर्गा देवी प्रसन्न होतात. त्यांचा आशीर्वाद घरातील तिजोरी संपत्ती भरलेली राहते.
नवरात्रीत दुर्गाष्टमीच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह आणून घराच्या मुख्य दरवाजावर लावा, यामुळे तुमच्या उत्पन्नाच्या मार्गावर येणाऱ्या अडचणी दूर होत असतात. देवीला रोज झेंडूचे फुलं अर्पण करा, यामुळे रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते. नवरात्रीत रोज देवीला कमळाचे फूल अर्पण करा, यामुळे लक्ष्मी मातेची आपल्यावर विशेष कृपा राहते. नवरात्रीत देशी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा, यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो. तसेच आर्थिक समस्या दूर होतात. नवरात्रीत मंगळवारी एक विड्याचे पान घेऊन त्यावर लवंग आणि विलायची ठेवून विडा तयार करा. हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करा. कर्जापासून मुक्तीसाठी हा सर्वात अचूक उपाय आहे. स्वतःचे घर होण्यासाठी नवरात्रीच्या काळात मातीचे छोटेसे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने देवी तुमच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल. नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावल्याने तुमची स्वतःची प्रगती होईल. तुमच्या घरी तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात घेऊन तुमची इच्छा बोला आणि नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत काढून टाका. यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. नवरात्रीत 5 विलायचीची पानं, सुपारी आणि 1 लवंगाची जोडी पिवळ्या कपड्यावर ठेवून माता दुर्गेला अर्पण करा. दुसऱ्या दिवशी ते साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवा, यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल. दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात मातीच्या घराचा शोपीस ठेवा. असे केल्यास मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. तसेच स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याच्या संधी देखील मिळेल. दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा. मोराचे पीस घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल, आर्थिक लाभही मिळेल. नवरात्रीत महानवमीच्या दिवशी आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावून दुर्गा मातेच्या ध्यान केल्याने जुनाट रोगापासून मुक्ती मिळते. याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो. वरती दिलेल्या या उपायापैकी तुम्हाला जेवढे उपाय करणे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त उपाय या नवरात्रीत नक्की करा. दुर्गा देवीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर हा नवरात्रीत करायचा प्रभावी उपायाचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मी खरंच तुमची मनापासून आभारी आहे. नंतर भेटूया अशाच नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा.